आम्ही मंदिराला प्रदक्षिणा मारत आम्ही मंदिराच्या एकदम समोरच्या बाजूला आलो. त्या ठिकाणी आम्ही समोरून आणि बाहेरूनच दर्शन या ठिकाणी आम्ही घेतले. पुढे जाता जाता आम्हाला मराठी संस्कृती जपणारे आमचे वासुदेव दादा या ठिकाणी दिसले. त्यांचे आम्ही दर्शन घेतले आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. हे शंभू महादेवाच्या शिखराला आणि अमृतेश्वर मंदिराच्या शिखराला एक दोरी, एक पागोटा बांधला जातो. तर तो पागोटा एक मानकरी निवडला जातो. त्या मानकरीने वर्षभर तो विणून पागोटा तयार केलेला असतो. तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं यात्रा शिखर शिंगणापूरची या ब्लॉगच्या पार्ट 2 मध्ये. सर्वात प्रथम आम्ही शंभू महादेवाच्या पायथ्याशी असलेले गणपतीचे मंदिर, या गणपतीचं आम्ही दर्शन घेऊन पुढे आम्ही निघतो. तर भावानो, कावड शंभू महादेवाचं दर्शन घ्यायला जात असताना त्या जे 2 घड असतात ते 2 घड पाण्याने भरलेले असतात आणि या पाण्याने भरलेले घड घेऊन शंभू महादेवाचं दर्शन घ्यायला कावडी चाललेले असतात. तर भावानो, कावड घेऊन जाणारे ते जे भक्त असतात ते भक्त आपल्या मनामध्ये कोणतीही खंत न बाळगता आपलं सर्वस्व शंभू महादेवाच्या पायी अर्पण करून आपण कावड कशा पद्धतीने वर घेऊन जाऊ फक्त याचाच ते विचार करत असतात. तर आपल्याला सर्वप्रथम पायथ्याशी असलेले हा प्रथम दरवाजा आपल्याला लागतो. तर या ठिकाणी नाळ फोडणे जातात. तर भावानो, विशेष सांगायचं झालं तर या मंदिराला जवळजवळ 400च्या आसपास पायऱ्या आहेत. या 400 पायऱ्या पार करत करत आपले कावड भक्त हे शंभू महादेवाचं दर्शन करायला जात असतात. पुन्हा या ठिकाणी दुसरा दरवाजा लागतो. या ठिकाणी ही नारळ फोडले जातात. तर आम्ही या ठिकाणी एका दुकानातून नारळ खरेदी करतो आणि पुढे निघतो. तर भावानो, फायनली आम्ही शंभू महादेवाच्या मंदिरात येऊन पोहोचलो. तर या ठिकाणी फार गर्दी झालेली होती. आम्हाला बाहेरूनच दर्शन भेटलं आणि बाहेरूनच आम्ही नजारा बघत आम्ही आमच्या पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो. पुढे जाता जाता आम्हाला मराठी संस्कृती जपणारे आमचे वासुदेव दादा या ठिकाणी दिसले. त्यांचे आम्ही दर्शन घेतले आणि आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. आम्ही मंदिराला प्रदक्षिणा मारत आम्ही मंदिराच्या एकदम समोरच्या बाजूला आलो. त्या ठिकाणी आम्ही समोरून आणि बाहेरूनच दर्शन या ठिकाणी आम्ही घेतले. तर मंदिराच्या अगदी समोरच्या गेटवर आम्हाला कावडियांचा असा थरारक दृश्य आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. त्यानंतर आम्ही तिथून दर्शन घेऊन आम्ही त्याच्याच साईडला असलेल्या अमृतेश्वर या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी निघालो.
अमृतेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग हा दुसऱ्या दरवाजातून आहे. तर त्या ठिकाणी कावडी ही दर्शन घेण्यासाठी अमृतेश्वर मंदिरात जातात. तर भावांनो, विशेष आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे शंभू महादेवाच्या शिखराला आणि अमृतेश्वर मंदिराच्या शिखराला एक दोरी, एक पागोटा बांधला जातो. तर तो पागोटा एक मानकरी निवडला जातो. त्या मानकरीने वर्षभर तो विणून पागोटा तयार केलेला असतो. तर भावांनो, या पागोट्याचं बांधण्याचा जो कार्यक्रम आहे तो गुढीपाडव्याच्या दिवशी केलेला जातो. ज्यावेळेस आपल्या घरासमोर गुढी उभारतात तर त्यावेळेस ह्या पागोट्याचा बांधण्याचा कार्यक्रम या ठिकाणी होत असतो. त्या ठिकाणाहून दर्शन घेऊन आम्ही आमच्या प्रवासाला पुढे निघतो. भावानं दुसरं सांगायचं म्हणजे या ठिकाणी शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी बैलजोडी बैलगाड्याही या ठिकाणी येत असतात. तर अशा पद्धतीने आम्ही दर्शन घेतल्यानंतर आम्ही खाली यात्रा फिरण्यासाठी आलो. तर त्या ठिकाणी खूप मोठी अशी उंच अशी कावड आम्हाला दिसली. मग त्याचा थोडासा व्हिडिओ आपण या ठिकाणी काढून घेतला. अशा पद्धतीने भर उन्हामध्ये आम्ही यात्रा फिरत होतो आणि यात्रेचा आनंद घेत होतो. मग या ठिकाणी आम्ही थोडीफार खरेदी केली आणि जाऊया म्हटलं. ठिकाणी खूप दूरहून भक्तजन शंभू महादेवाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात. तर या ठिकाणी सरकारी प्रशासन म्हणजे आपला पोलीस विभाग या ठिकाणी भक्तांची सर्व प्रकारची काळजी या ठिकाणी घेत असतं. त्यामध्ये चोरी बाकी काही गोष्टी असतील तर त्याची पुरेपूर दखल या ठिकाणी पोलीस प्रशासन घेत असतं. सर्व यात्रा फिरून झाल्यानंतर आम्ही आलो आपल्या शेवटच्या ठिकाणी म्हणजे प्रसादाच्या दुकानात. मग त्या ठिकाणी थोडासा प्रसाद खरेदी केला आणि जाऊया म्हटलं आपल्या परतीच्या प्रवासाला. तर मंडळी, आपण थांबूया इथेच. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.